सते असा असणारा भक्त मग तेषाम नित्याभियुक्तानाम, तेव्हा अशा असणाऱ्या भक्तियुक्त असणाऱ्या सज्जनांची परमात्मा योगक्षेम वाहतो. मातेचं मुलाच्या प्रती असणारं प्रेम आणि भगवंताचं भक्ताविषयी असणारं प्रेम, हे नातं या श्लोकामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. भगवान परमात्मा म्हटले भक्त किती प्रिय आहेत. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरा, न च संकर्षणो न स्त्री नैव आत्मा च यथा भवान. परमात्मा म्हणतात की माझा मुलगा असणारा ब्रह्मदेव तोही मला प्रिय नाही आहे, आवडत नाही. भगवान शंकर पण मला आवडत नाही. आत्मयोनिर्न शंकरा नच शंकरशनो. शंकरशन कोण आहे? भगवंताचा प्रिय बंधू आहे. माझा बंधूही मला आवडत नाही. नच स्त्री, माझी पत्नीही म्हणजे बायकोही मला आवडत नाही. यापेक्षा म्हटले आत्माचे यथा भवान नैव आत्माचे यथा भवान. स्वतःचा आत्माही मला प्रिय नाही, परंतु भक्त तेवढा काय आहे? प्रिय आहे. देव भक्ता जीवाहुनी आवडती, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. देवापेक्षा भक्त काय आहेत? श्रेष्ठ आहेत. देवापेक्षा संत काय आहेत? श्रेष्ठ आहेत. कारण देव दाखवणार पात्र जर कोण असेल तर परमात्म्याचं दर्शन करून देणार दर्शनीय पात्र भगवान परमात्म्याची कृपा पात्र असणार. भजन घ्या. काय सांगू आता ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, काय द्याविलाई पावे उदराई, काय देव द्यासी पावे उदराई. मद मद निरंतर जागविती, काय देवदासी आवे उतराई, काय देवदासी आवे उतराई, आवे उतराई, आवे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार. निरंतर जागवणार पात्र म्हणजे महात्मा आहे. मज निरंतर, केव्हा केव्हा नाही, क्वचित क्वचित कधीतरी नाही, तर सतत. परंतु कोणासाठी? सततम कीर्तयोन्तो माम हे जना परुपासते. सतत माझ्याच कीर्तनामध्ये काय आहे? त्याची आसक्ती आहे. सतत कोण करतो? इथं दररोज सकाळ संध्याकाळ कशाची चिंता आहे? पोटाला पोटभर मिळावं नाही का? नित्य उठोनिया खावयाची चिंता, ध्यातसे गोविंदा मागे पुढे. जेवण टायमावर झालं पाहिजे, भजन टायमावर झालं नाही तरी
चालत नाही का? पिचभर पोटासाठी, पिचभर पोटासाठी, पिचभर पोटासाठी, पिचभर पोटासाठी, भाग्यवडी आटाटी, भाग्यवडी आटाटी ओ, पिचभर पोटासाठी, पिचभर पोटासाठी, पिचभर पोटासाठी, पिचभर पोटासाठी. अरे इथं भर पोटासाठी पहा केवढी आढळते. सततम कीर्तयंतो माम ये जना पर्युपासते. जो माझी उपासना सतत नित्य आहे का नाही, तेषाम नित्याभियुक्तानाम म्हटलंय ना. अनन्य अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग करून जो एकाशीच काय आहे, अनन्य आहे, एकनिष्ठेने, त्याला अनन्य म्हटलेलं आहे. न अन्य येते अनन्य. दुसरं कोणीही त्या एकाशिवाय दुसरं कोणीही मनामध्ये नाही आहे. एक गाव आम्ही अनेकांचे काम नाही. आता एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती आहे का नाही. विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. किती प्रमाणच बोलत राहिलं कळव एवढे नाही का. आणि प्रमाणाशिवाय गोडवा आहे का? नाही आहे. ज्ञानोबारायांचं एवढं ज्ञान होतं सखोल, परंतु प्रत्यक्ष प्रमाणासाठी संत श्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथांना समोर प्रत्येक वेळेस ठेवतात. ज्ञानदेवा प्रमाण समाधी संजीवन. आजूबाजूला बसलेले उभं राहिलेले सगळे समोर या, कारण जास्त वेळ नाही प्रवचन, थोडा वेळच आहे. टायमिंग मध्ये पंगत झाली पाहिजे नाही का. बिबट्या आहे बघा, अजून काही खाल्लं नाही कोणाला, त्यालाच मारावं लागलं एक ठिकाणी. आजचा योग दर मासिक चतुर्थी असतेच, परंतु बऱ्याच वेळा मला कधी कधी असं वाटतं का आता कोण घेईल नाही का. आणि आता कधी कधी असं होतं का आता कोणाला द्यावं नाही. परंतु या अंतरेची भावना पाहिजे. भोजन घालायचंय, श्रद्धा, त्याच्यावर विश्वास आहे का नाही. आता एका आज जे अन्नदान आहे, महाप्रसाद आहे, आपल्या तुमच्या परिवारातली असणारी मुलगी महेश दादांची कन्या कुमारी सिद्धी महेश तुरकने, तिच्या आजी सांगत होती बाबा तिचं नावच गोविंद बाबांनी ठेवलेलं आहे. बाबा कोण होते? सिद्ध पुरुष होते नाही का नाही. सिद्ध योगी म्हणायचे का नाही. आणि त्यांनी स्वतःचं नाव कोणाला दिलं? सिद्धी. म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची, सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी सिद्ध होतात नाही, ती सिद्धता. बरं असं काही नाही, भोजन घालायचंय त्यामध्ये आसक्त होऊन घालायचं नाही. उदार मनाने घातलं का ती कोणतीच गोष्ट कमी पडत नाही. शुद्ध अंतःकरणाने. ज्ञानोबरांचे आहेत, जय जय ओ सिद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. उदारता ज्याच्याकडे आहे, शुद्धता ज्याच्याकडे आहे, त्या ठिकाणी आनंदाला काही कमी असेल का? नाही. मुलानं बापाचं कौतुक केलं त्यात काही विशेष नाही, परंतु माय बापाकडून जर लेकराचं कौतुक झालं तर त्या लेकराला किती आनंद आहे
नाही का? तसा आजचा हा, तसं भगवान श्री गणेश दाता कशाचे आहेत? रिद्धी सिद्धीचे काय आहेत? दाता आहे. तोच आहे दाता रिद्धी सिद्धीचा. गणाधीश म्हटलेला आहे, सर्व गणांचा ईश्वर. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण, सगळ्यात अग्रगण्य पूजा जर कुणाची होत असेल तर कुणाची? बाकी गुरु म्हणतात काही असो का नसो, परंतु सुपारीच्या रूपानं होणार, पण कुणाला माना? गणपती बाप्पाचं पूजन पहिलं आहे. सारे भक्तों का तू ही है राजा, मेरे गणराज प्रभु तू आजा। सारे भक्तों का तू ही है राजा, मेरे गणराज प्रभु तू आजा। जरा भक्तों की पुकार सुन जा, मेरे गणराज प्रभु तू आजा। जरा भक्तों की पुकार सुन जा, मेरे गणराज प्रभु तू आजा। सारे भक्तों का तू ही है राजा, सारे भक्तों का तू ही है राजा, मेरे गणराज प्रभु तू आजा। सारे भक्तों का तू ही है राजा, सारे भक्तों का तू ही है राजा, मेरे गणराज प्रभु तू आजा। मेरे गणराज प्रभु तू आजा, मेरे गणराज प्रभु तू आजा। सर्व भक्तांचा राजा गणराज म्हटलेला आहे, गणाधीश म्हटलेला आहे, नाही? मग अशा असणाऱ्या भगवंताच्या त्याच्या अनेक रूप आहेत. कोणी त्याला रामाच्या रूपानं व्यक्त, कोणी कृष्णाच्या, कोणी विठ्ठलाच्या, अनेक रूपे आहे की नाही? रूप धरणारा आहे, परंतु त्याचं असणार अस्तित्व मात्र सगळ्यांच्या ठाई एक आहे. गुड आहे, गुड ते कळलेलं नाही. एको देव सर्वभूतेषु गुडहा म्हटलेला आहे. देवा भक्त जीवाहुनी आवडती, सकळाही प्रीती त्यांच्या ठाई. सकळ प्रीती भक्तांच्या ठाई परमात्म्याची काय म्हटले? ज्या अर्थी भगवान परमात्मा म्हटले न तथा मे प्रियतमः. देवानं आपली असणारी अर्धांगिनी लक्ष्मी, तिला आपल्या कुठे जागा दिली? सगळ्यांना माहिती. लक्ष्मीची जागा कुठे आहे देवाजवळ? पाय लक्ष्मीचे हाती तिची यावे काकुळ. ती पायाजवळ लक्ष्मीला ठेवलं. मुलगा असणारा ब्रह्मदेव, त्याला जागा दिली कुठं? जन्म कुठून आहे ब्रह्मदेवाचा? ज्याची नाभी कमळे जन्म चतुरानना, जेनेची पडवून वेद केला शहाणा. आहे की नाही? ज्याच्या नाभी कमळातून जन्म चतुरानना, चार मुखाचा असणारा ब्रह्मा नाहीये, त्याला कुठे जागा दिली? नाभीजवळ. आणि भक्तांना कुठे जागा दिलेली आहे? भृग ऋषीने कुठं लाथ मारली? भगवंताच्या छातीवरती, भक्तांना छातीवर. परंतु म्हटले, महाराज म्हणतात जगदवंदनीय तुकोबरा, सत्यभामा दान करी उजरू नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. ऐसा कृपेचा सागर, तो कृपेचा सागर कसा आहे? सत्यभामा भगवंताच्या अष्टपत्न्या आहेत, आहे की नाही? रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, जामवंती आहे, सत्या आहे, लक्ष्मणा आहे. अष्टपत्न्या तशा पाहिलं तर किती आहेत भगवान श्रीकृष्णाच्या? तुम्ही ऐकलेलं आहे ना? 16,000 नाही ध्यानात राहिलं तर कमीत कमी वरच्या 16,100 नाही ध्यानात राहिलं तर, परंतु किती पाहिजे? पट्ट राण्या आहेत. आणि त्या 8 जरी आहे ना त्यांचं स्मरण. परंतु सगळ्यात जवळ कोण आहे? जे लक्ष्मी आहे तीच रुक्मिणीच्या रूपाने कोणत्या स्वरूपामध्ये आहे? एक तुळशी पात्रामध्ये सर्व काय केलं? भगवंताची तुला जिच्याकडून झाली.
सत्यभावेनं असणारं सर्वस्व काही लावलेलं होतं, दान केलं, परंतु परमात्मा जवळ करू शकले नाही. परंतु रुक्मिणी मातेनं मात्र त्याला जवळ केलं. भक्तिभाव हा रुक्मिणीच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत होता. म्हणून सर्वात जवळची जी पत्नी आहे रुक्मिणी, नाही का? विठ्ठलाच्या अर्धांगिनी कोण आहे? वारकरी भक्त मंडळी सगळे. मग अशा असणाऱ्या भक्तांचा काय नेमकं परमात्मा काय कोणता योग आणि क्षेम वाहतो? म्हटले त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता, करी योग क्षेम चिंता. त्यांचा असणारा सर्व भार कोण वाहतो? परमात्मा वाहतो. किती भक्त आहेत असे तर त्यांचं सर्वस्व जबाबदारी कोणी घेतली? आम्हाला काही चिंता नाही, आमची चिंता करणारा कोण आहे? जीवनात भरपूर काही गोष्टींचा योग येतो, परंतु काही गोष्टींचा योग येऊ नये, कारण त्यांचा योग आला तर माणूस तेवढाच काय होत असतो, गुतत जातो का नाही? वैद्याचा योग जीवनामध्ये येऊ नये, म्हणजे डॉक्टरचा यावा आला तर काय होतं? सगळ्यांना पैसे जाते, शरीर काय होतं? खराब होतं. दुसरा वकिलाचा, तो आला की गरके मारायला सुरुवात, नाही सुटत नाही जोपर्यंत केस काय होत नाही, संपत नाही. तिसरा म्हटलेला आहे वेश्या. या तिन्हींचा जीवनामध्ये योग येऊ नये. एक महात्मा म्हणतात, खुदा महफूज रखे तीन बलाओं से, हकीमों से, वकीलों से और हसीनों की अदाओं से. खुदा महफूज रखे तीन बलाओं से, वकीलों से, हकीमों से, हसीनों की अदाओं से. तीन लोकांचे नाव घेतले, हकीम, वकील आणि हसीना. म्हटले या तिन्हींचा योग जीवनात नाही, परंतु काही गोष्टींचा जीवनामध्ये जर योग आला, पण त्याचा जरी आला तरी त्याचा काय व्हावा? वियोग व्हावा. जास्त वेळ जावाई जातो का नाही? कुठं जात असतो? आवडीनं कुठं जातो? सासरवाडीला. बरं, सासरवाडीला जावया गेल्यानंतर त्यानं किती दिवस थांबायचं? जास्तीत जास्त एक रात्र नाही तर 2 रात्र. जास्त दिवस जावाय तिथे राहिला तर त्याची किंमत काय होते? 0 होऊन जाते. त्याच्यासाठी योग यावा जाण्याचा. पंगत हाणली की परत कुठं वापस व्हावं. परंतु तसं म्हटले काहींच्या जीवनामध्ये तिसऱ्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की जीवनामध्ये योग यावा, परंतु त्यांचा परत वियोग होऊ नये. संत असे आहेत, जीवनामध्ये योग जर आला आहे की नाही, संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनामध्ये लाभ आहे. कोणता लाभ? पद्मनाभ जोडीला. परमात्म्याचं दर्शन होतं, भगवंताची भेट होती. संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज. आहे का नाही? देव आणि संत कुठेही असलं तर त्यांची आठवण माणूस विसरत. पडिले दूरदेशी मज आठवे मान, पडिले दूरदेशी मज आठवे मान, पडिले दूरदेशी आठवे मान, पडिले दूरदेशी आठवे. नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, कष्ट होता की जीवाची, कष्ट होता की जीवाची, दीनता
तैसी रजनी झाली वो माये, दिन तैसी रजनी झाली वो माये, दिन तैसी रजनी झाली वो पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होताती जीवाशी. संतांची लेखणी म्हणजे अंतकरणामध्ये भेद सगळं चिरफाड करून कुठं अंतकरणापर्यंत जाऊन मन बुद्धी चित्त अहंकार असणार अंतकरण चतुष्ट आहे, जेणेकरून काय होतं, प्रफुल्लित होतं. सर्व दोष काय करतात, भगवंताच्या नामाने काय होतात, नाहीसे होतात. आहे की नाही, होतात की नाही. म्हणून म्हटलेलं आहे नामसंकीर्तनाची महिमा आहे, नामाचा महिमा आहे, भक्तीचा महिमा आहे. योग आला तर कुणाचा येवा, देव आणि संत. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. एका जन्माचं नाही सांगितलं, अनेक जन्माचं सांगितलं की एक जन्मामध्येच वियोग नसावा, परंतु जन्म जन्माचं सांगणारे पात्र एका जनार्दनी घडो त्यांचा संग. संग प्रधान आहे, मनुष्याची प्रकृती काय आहे, संग प्रधान आहे, संगती. हा, परंतु कशाची करायची, खऱ्याची. हा, खरं खोटं सगळं काही याच जगात विकल्या जातं. त्याच्यासाठी म्हटले करायची संगती कोणाची करा, जे सत्य सांगतात. आणि सत्य देवाशिवाय दुसरं पृथ्वीवरती दुसरं काही नाही. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला कागा हा. संगत करायची तर खऱ्याची करा. संगत मत करना खोटी दुनिया उलटी है झूठी. नाही, संगतीचा परिणाम, संगतीच्या परिणामामुळे वाल्मिक ऋषींना सहजरित्या भगवंताचं चरित्र काय करता आलं, लिहिता आलं, जगाला ते वाचता आलं. हा, हे सगळं काही आपण सेवन करू राहिलो नाही, ग्रंथ रूपाने. ग्रंथाचा महिमा, संतांचा महिमा, नामाचा महिमा, तीर्थाचा महिमा, एक एक महिमा सांगायला लागलं तरी एक तासच काय. हा, संतांचा महिमा, एका महात्म्याचा महिमा सांगायला लागलं तर एक चरित्र हा कधी संपणार नाही. भगवंताचं चरित्र जसं आहे तसं संत महात्म्यांची कीर्ती पताका तिन्ही काळामध्ये, तिन्ही लोकांमध्ये काय होते, फडकते. ठीक आहे नाही, ध्वजा आहे, कीर्ती रूपाची ध्वजा. ज्ञानोबा तुकोबांची आहे की नाही, कीर्ती रूपाने ध्वजा शिल्लक आहे. आजही अस्तित्व त्यांचं कशाच्या रूपानं आहे, कीर्तीच्या रूपानं आहे का नाही. राहिल्या त्या कीर्ती दिगंबर म्हटलेला आहे, ज्यांना कोणत्याही गोष्टीचा काय नव्हता, लोभ नव्हता. लोभ सबक पाप न कर मुला म्हटलेला आहे. सगळ्या पापाचं मूल काय आहे, लोभ. लोभ धरायचा तर कोणाचा धरावा. हा, भगवंताच्या भजनाचा लोभ जरा असला तर फायदाच फायदा आहे, नाही का. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, तुरीय आहे का नाही. अवस्था कशा आहे, जागृतीमध्ये राम, स्वप्नामध्ये काही वेळेस काय येतं, काही येतं नाही का, भूतही येतं नाही. भयंकर स्वप्न पडलं, कशामुळे आहे की नाही. दिवसभर तुम्ही ज्याचं काय करता,
मनी वसे आहे का, मनी वसे ते स्वप्नी दिसे. मनामध्ये जे जे चिंतन करतात दिवसभर ते स्वप्नात आल्याशिवाय भूत पाहायचं असलं तर दिवसभर भूताचं करा. देवाचं दर्शन करायचं असलं तर कुणाचं करा, देवाचं चिंतन करा. आणि म्हटलेलं आहे जो चिंतनात राहतो, चिंतन करतो, त्याची चिंता ही कोण करतो, देव करतो. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंतानं भरपूर काही सगळ्यांना दिलं. सुदामाला सोन्याची नगरी दिली, ध्रुव बाळाला आढळपद दिलं, आहे का नाही. बिभीषणाला काय दिलं, लंका दिली. कशी होती, पूर्ण सोन्याची होती. परंतु जी गोष्ट चांगली असली की त्याच्यावरती तग धरून लोक असणारे जास्त असतात. ज्या वेळेस परमात्म्याने ती लंका प्रदान केली कोणाला, बिभीषणाला, जिंकलेली होती म्हणजे कोणाची होती, रामाची होती. कारण रामप्रभूने एक निष्ठपणाचा भाव विभीषणाने आपल्या कुणाला सगळ्यांना काय केला, सगळ्या बंधूंना काय झाला, तो शत्रू झाला त्यांचा. आणि भगवंताचा भक्त होऊन त्यांचं असणारे जे गुपित आहे ते सांगणारा कोण होता, बिभीषण. आणि त्याला ज्यावेळेस ती लंका प्रदान केली, असणारा रावण आणि कुंभकर्णाचा जो असणारा कुंभकर्णाचा मुलगा, तो त्याला सांगितलं त्याच्या आईने की बाबा ही जे आहे ना, ही जी लंका आहे ही तुझ्या वडिलांना तुझ्या चुलत्यांना मारून कोणी दिलेली आहे, ही हिसकावून घेतलेली आहे. आणि म्हणून त्याने खूप मोठी तपश्चर्या केली. तपश्चर्या करून आणि परत त्या लंकेवरती धावा केला आणि परत ती काय केली, विभीषणाकडून जिंकून घेतली. योग आणलेला होता रामाने, रावणाला आणि कुंभकर्णाला मारून ती लंका विभीषणाला दिली, हा योग. परंतु मरेपर्यंत ती टिकून ठेवणं याला क्षेम म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेस विभीषणाला ही गोष्ट खटकली की आपल्याकडे आलेली ती लंका, ती राज्य परत गेलं, परत प्रभू रामचंद्राला शरणागत झाला आणि सांगितलं की असं झालं. प्रभू देवाला काय अशक्य आहे, नाही का. एवढे धुरंधर सगळे राक्षसांचा वध केला, मग हा नरकासूर काय होता, परत त्याच्यावरती धावा बोलून काय केलं, जी असणारी लंका जिंकली आणि कुणाला दिली, परत विभीषणाला परत केली. म्हणजे काय केला, योगही केला आणि क्षेमही केले. योगक्षेमं वहाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म ज्या ठिकाणी आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या धर्माला कोणी हानी पोहोचवतो त्यावेळेस देव काय करतो, जब जब होई धर्म के हाँ बाढ़े अधम असुर अभिमान. जब जब होई धर्म की हानि बाढ़े अधम असुर, तब तब प्रभु धरे विविध शरीरा. तब तब प्रभु धरि विविध शरीर, तब तब प्रभु धरि विविध शरीरा. तब तब प्रभु धरि विविध शरीर, तब तब प्रभु धरि विविध शरीरा. नासहि दुर्जन सज्जन पीड़ा, नासहि दुर्जन सज्जन पीड़ा, नासहि दुर्जन सज्जन पीड़ा. मंगल भवन
अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. योगक्षेम काय करतो? वाहतो. आई जसं लेकराची काय करते चिंता, तसं परमात्मा अनन्य असणाऱ्यांची काय करतो? चिंता करतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. मी सांगितलं ना, जागृती स्वप्ने, स्वप्नामध्ये सुद्धा वृंदावनामध्ये ज्या असणाऱ्या गोपिका गोपाळ नाही आहे, जे जो जो उद्योग करतो त्याला त्या त्या प्रकारे नाव आहे की नाही. गोरस विकणाऱ्या असणाऱ्या ज्या गोपिका होते त्यांना गवळणी म्हटलं नाही. गाई वळणारे जे गवळे होते त्यांना गोपाळ म्हटलं. परंतु त्यांना म्हटले, त्यांची अवस्था अशी होती आहे की नाही. कितीतरी वेळेस कालच कीर्तनात ऐकता की नाही. आठव नाठव सगळं भाव अभाव सगळं काय झालं. देव होऊन गेला कृष्ण कृष्ण आहे की नाही. रोमा रोमा मध्ये काय होता? कृष्ण बसलेला होता. एक आम्ही वृंदावनामध्ये होतो त्यावेळेस एक महात्मा होता. ज्यांचं काम होतं पहिलं एवढं काही 2005-06ची गोष्ट आहे. आता भरपूर इलेक्ट्रिक रिक्षा आल्या, परंतु त्यावेळेस ते काय होत्या, तीन चाकी सायकल रिक्षा. त्याच्यात 2-3 लोक घेऊन लय कसरत त्यांना ती भांडल मारीत जायचं थेट बाकी बिहारी. आणि ते करत असताना फक्त एक म्हणायचं, चिंतन काम होतं दुसऱ्यासाठी, शरीर दुसऱ्यासाठी कसरत करत होतं, परंतु मन मात्र काय करत होतं. तर काय घंटी वाजायचं काम नाही. एखादा आडवा आला तर आहे की नाही. आडवा आलेल्याला काय म्हणतात? समोर एखादा रिक्षाच्या पुढे आला तर रिक्षावाला काय म्हणतो? काहीच नाही म्हणत. आता फक्त वदनी कवळ घेता. राधे राधे नाही का. मग त्यांनी पण राधे राधे म्हणूनच बाजूला व्हायचे. त्या महात्म्याने बघा रिक्षा चालवत असताना भजन म्हणायचा. त्या भजनाची साधना एवढी झाली आणि ती व्यक्ती एवढी प्रसिद्ध झाली तर त्याने भगवान कृष्णाचे एवढे भजन लिहिले आणि स्वतः लिहिले आणि स्वतः गायले. त्या व्यक्तीचं नाव होतं पागल बाबा. ते पागल बाबाची भजन जे क्लासिकल लोक होते ते सुद्धा त्या व्यक्तीचे भजन ऐकायला बसायचे. परंतु काम मात्र काही सोडलं. आपल्या कोणाच्याच गळ्यात एवढी माळा नाही. हे रुद्राक्षाची मणी सुद्धा लहान, परंतु एवढाले तुळशीच्या मण्याची माळ गळ्यामध्ये, शरीरयष्टी एकदम धष्टपुष्ट, परंतु वाहून घेतलेलं कुणाला? बाकी बिहारी. त्याला बाकी बिहारी म्हटलेलं आहे, त्याला कान्हा म्हटलेला आहे, त्याला कृष्ण म्हटलेला आहे, त्याला नटवर म्हटलेला आहे. किती नाव आहे त्याला? गिरीवर म्हटलेला आहे, त्याला गोपाळ म्हटलेला आहे. एवढे नाव जेवढे कृष्ण अवतारामध्ये जेवढे नाव आहे ते राम अवतारामध्ये नव्हते नाही काय. या अवतारामध्ये विठ्ठलालाही तेवढे नाव नाही, परंतु कृष्णाला किती. परंतु अशा व्यक्तीच्या मी म्हटलंय जागृतीमध्ये तर त्याचं चिंतन, परंतु स्वप्नामध्ये सुद्धा तर त्यांचं एक भजन आहे. मी म्हणतो तुम्ही माझ्या पाठीमागे भजन म्हणायचा प्रयत्न करा. हरी श्याम सपनों में आता क्यों नहीं, 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 प्यारी सूरत दिखाता 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 क्यों
क्यों नहीं शाम सपनों में आता, 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 क्यों ऐकू येतं ना सगळ्यांना? मेरा दिल तो दीवाना हो गया, मेरा दिल तो दीवाना हो गया, मेरा दिल तो दीवाना हो गया, मेरा दिल तो दीवाना हो गया। मुझे सूरत दिखाता क्यों नहीं, 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 मेरी सूरत दिखाता क्यों नहीं, मेरी सूरत दिखाता क्यों नहीं, शाम सपनों में आता 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 क्यों नहीं। मेरे नयनों में सूरत शाम की, मेरे नयनों में सूरत शाम की, मेरे नयनों में सूरत शाम की, मेरे नैनों में सूरत शाम की, मुझे दिल से लगाता क्यों नहीं, 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 मुझे दिल से लगाता क्यों नहीं। सदियों से भटक रहा दर दर पर, सदियों से भटक रहा दर दर, सदियों से भटक रहा दर दर पर, सदियों से भटक रहा दर दर पर, मुझे दर पर बुलाता क्यों नहीं, 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 शाम सपनों में आता 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 क्यों नहीं। तेरे पार का आधा पागल हूँ, तेरे प्यार का पागल हूँ, तेरे प्यार का आधा पागल हूँ, तेरे प्यार का आधा पागल हूँ, पूरा पागल बनाता क्यों नहीं, पूरा पागल बनाता क्यों नहीं, पूरा पागल बनाता क्यों नहीं, पूरा पागल बनाता क्यों नहीं। शाम सपनों में आता क्यों नहीं, शाम शाम सपनों में आता क्यों नहीं, प्यारी सूरत दिखाता 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 क्यों नहीं। शाम सपनों में आता क्यों नहीं, तेरे प्यार का आधा पागल हूँ, पूरा पागल बनाता क्यों नहीं, शाम सपनों में आता क्यों नाही. प्रश्न आहे बरं का, आहे की नाही? म्हणण्यामध्येच काय आहे, परंतु सगळ्या प्रश्नाची उत्तर एकच आहे, परमात्म्याकडे योगक्षेमम वहाम्यहम, आहे की नाही? अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. टाइम थांबत नाही, वेळ आपल्याला रंग यायचा
वेळ आणि आपली वेळ संपायचा वेळ एक होतो नाही का. साठी निवांत वेळ पाहिजे नाही का. 1 तासामध्ये काही होत नाही. आज असणारी ही चतुर्थीचा महाप्रसाद, जसं या मुलीला जशी मनाने बुद्धी, घरच्यांनी नाही सांगितलं तिला, का सांगितलं नाही, तिच्या आजीने सांगितलं, तिच्या मनाने, वडिलांनी सांगितलं, मनाने काय आलं, माझा जो पहिला पगार म्हणजे पहिला पगार तो कुठं किती मोठे संकल्प आहे नाही. पहिल्या पगाराचे स्वप्न रंगवतात. तर माझा पहिला पगार झाल्यानंतर कुठं, परंतु जर पहिलं म्हटलेलं आहे, पहिला पुरुषार्थ जर काय असेल तर तो धर्म आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर पहिला अर्थाची प्राप्ती झाल्यानंतर पहिला पुरुषार्थासाठी जर धन, आणि तेही अन्नदानासाठी, येथे एक शीतदी धले अन्न हो एक कोटी कुळाचे. अन्नदानाचं महिमा किती सांगितलं तर हा काय करता तरी, कुठं करता तरी नाही का. मग घालायचं तरी चांगलंच घाला. कोणाला सांगत नाही का तू हेच पदार्थ बनव, हेच पक्वान्न बनव. ज्याच्यामध्ये आवड स्वतःचे खाण्याचे असेल, स्वतःला जे पदार्थ आवडत असतील ते आवडीनं जर दुसऱ्याला जर घातले तर अंतकरण त्याचं तर आनंदी होतो, परंतु खाणाराचाही आनंद काय होतो, द्विगुणित होतो की नाही. कशाची तृप्ती आहे, भुकेची तृप्ती झाल्यानंतर भूक संपते आहे की नाही. तशी देवाच्या दर्शनाचे हे सगळे सकाळी इंद्रिय जे आहे ना, ते कशासाठी आहेत, परमात्म्याचं देण आहे की नाही. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, डोळ्याने देवाचं मुख पाहावं आहे की नाही. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हेची माझ विश्रांती देव दे. वाहे रंगे टाळी, हाताने टाळी आणि मुखाने त्याचं नाम ऐक नाही. म्हणून एकदा सगळ्यांनी हाताने टाळी, थंडीची वाजी टाका. आज जेवायला तर हात बाहेर काढावंच लागेल, किती लपवले आता नाही जेवणासाठी ऐक नाही. भजन बिना तालिके, भोजन बिना थालिके. भजन टाळीशिवाय भजन नाही, आणि थालीशिवाय भजन भोजन नाही. भजनाला ताटच दिलं नाही तर भरचीवर खाताल का, नाही खाऊ शकत. त्याच्यासाठी हाताने टाळी कीर्तनात सांगावं लागतं. आणि इथला आनंद स्वर्गातला आनंद आहे, सिद्ध आश्रमातला. इथं 50 लोक असले तरी आनंद आहे, 500 असलं तरी आनंद आहे. जेवढी जागा, आता बघा आज काय त्या पोरीचं काय योग आहे, ती सगळी सिद्धीच घेऊन आली नाही का. प्रकाशित केलं आज, आज तो लाईट पण ना आज फिट झाला बघा गेटवरचा. म्हणजे लाईट जरी गेली भोजन चालू असताना तरी तो लाईट बंद होणार नाही, सौर ऊर्जेवरचा आहे की नाही. तोही आजच चतुर्थीच्या या मुहूर्तावर बसलेला आहे. म्हणून भगवान भाव भावेश्वर सिद्धेश्वर महादेव, सिद्ध योगी गोविंदगिरी बाबा, परमपूज्य देवानंदगिरी बाबा, त्रिकुट आहे या ठिकाणी. आणि या त्रिकुटाच्या ठिकाणी जो अन्न दान करतो त्याच्यासाठी सकळ सिद्धी त्याला प्राप्त हो, ही आपण प्रार्थना करू. आणि एकदा देवाचं भजन करून कार्यक्रमाची सांगता करू. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला,
मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मेरो श्याम सुंदर बंसीवाला मोरे श्याम सुंदर बंसीवाला गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला ताली वाजवा ताली। गोविंद मेरो है गोपाल मेरो है 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 बाके बिहारी नंदलाल 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 मेरो है हरि बोल। गोविंद मेरो है गोपाल मेरो है 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 भजो राधे गोविंद भजो राधे भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोविंद भजो 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 राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोविंद गोविंद मेरो है गोपाल मेरो है 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 गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंद गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंद गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंद मेरो है गोपाल मेरो है अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। सेवा या ठिकाणी समाप्त करण्यापूर्वी या ठिकाणी दर मासिक या भंडाऱ्यासाठी या कार्यक्रमासाठी सगळे एकाचं नाही सगळेच काय करतात मदत करतात आहे की नाही। इकडे हे स्वर असल्याशिवाय मला पण म्हणता येणार नाही। खंडी जोड असणारे महेश भाऊ जंजाळ, तबल्यावरती आमचा नवनाथ एक नाही इकडे सगळेच येतात। इथं किती तबलजी बसले, इकडून लक्ष्मण दादा आहे। बंद पडायचं काही काम आणि आपल्या सर्वांना स्वादिष्ट भोजन देणारा आपले भागवत आचार्य आहे का नाही, किती मनापासून करतात या ठिकाणी भगवंताचं स्मरण करून बनवतात। त्याच्यामुळे खाणाराचे सुद्धा काय आहे, जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन असणारी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे की नाही, न सांगता येतो सगळ्यांना ज्ञान देणारा ज्ञानेश्वर आहे की नाही। त्यालाही धन्यवाद। सर्वांना उपस्थित असणारे या परिवाराचे असणारे आप्तेष्ट पाहुणे मंडळी भरपूर लोक आलेत, त्यांचे कुठून संभाजीनगरहून आलेत, कोणी इकडून राहुरीकडून आले असतील, कोणी नाशिकवरून आलेत त्या कार्यक्रमासाठी। म्हणजे इथं फक्त भोजनाचं निमित्त किती 1 तासाचा कार्यक्रम आहे भोजनाचा, परंतु त्यावेळेला साध्य करण्यासाठी आलेत। त्यांना
भगवान परमात्मा सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा यांची कृपा सर्वांवरती लाभो विनंती करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम सिद्धयोगी गोविंदगिरी सच्चिदानंद सद्गुरु गंगागिरी सब संतन की आज के आनंद की सत्य सनातन धर्म. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरुदेव भगवान की. आता दोन्ही बाजूनी पंक्ती धरायच्या आहे. एक सोयीनं बसायचं, वाढता येईन असं बसायचं आणि